स्वरूपाने मांडलं जात आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, आपलं स्वागत। शिंदे थोड्याच वेळात अर्थात 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। काय भूमिका शिंदे मांडतील याकडे सर्वांचंच लक्ष आहे। खरं आहे, कारण गेले 2-3 दिवस ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण अनेक चर्चांनी भरलेलं आहे, ते बघता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष असणं स्वाभाविक आहे। म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव पुढे यावं किंवा आपलंच नाव पुढे असेल यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा त्यांच्या समर्थकांच्याकडून निवडणुकीच्या निकालानंतर सातत्यानं आग्रह धरला जात होता। त्याचं कारण असं होतं की ही निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या आणि त्या निवडणुकीत एवढं भरघोस यश मिळाल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री पदाचा त्यांचा दावा असणं स्वाभाविक होतं। पण दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येने जागा मिळवल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ते मान्य करण्याची शक्यता दिसत नव्हती आणि जवळजवळ तो निर्णय झाला आहे असं समजतंय। म्हणजे तिथं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद असेल आणि ते नाव बहुतेक देवेंद्र फडणवीस यांचं असू शकेल। अशा परिस्थितीत परवा दिवशी रात्रीच आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करून लोकांनी वर्षा निवासस्थानी गर्दी करू नये किंवा असं आवाहन केलेलं होतं। त्याच वेळी लक्षात आलेलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे की मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचा नेताच असेल, त्यामुळे ते त्यांनी एका अर्थानं मान्य केलेलं असेल। आता मला वाटतं ते काही फार वेगळी भूमिका मांडतील असं मला वाटत नाही। कदाचित बाबा यात राजीनामा दिला, आता काळजी हो मुख्यमंत्री आहे, या संदर्भातला नेतृत्व आम्ही केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पक्षाचा ठरवेल, त्यानंतर आम्ही तिघं एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेईन वगैरे असं अशा स्वरूपाचंच काहीतरी असू शकेल। फार काय धोरणात्मक, फार महत्वाचं किंवा फार असं धक्कादायक वगैरे असं निवेदनात त्यांच्या काही असण्याची शक्यता मला काही वाटत नाही। एक चर्चा सातत्यानं होते की बाबा श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे दिल्लीत जातील। मला वाटतं त्या संदर्भातही एकनाथ शिंदे आता काय बोलतील असं मला वाटत नाही, कारण अजून मुख्यमंत्री ठरलेलं नाही। मुख्यमंत्री ठरलेलं नसताना कुणी नेत्यानं अशी काहीतरी वेगळी भूमिका मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात किंवा जो निर्णय भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे त्या संदर्भात अशी भूमिका मांडणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे शिंदे त्याही गोष्टी टाळतील। आता जे जनरल त्यांना माध्यमांची काय निवडणुकीत आम्ही कसं लाडक्या बहिणींचं यश आहे, कसं हिंदुत्वाचं विचार स्वीकारलाय वगैरे अशाच गोष्टी मला वाटते बोलतील, कारण एकूण निवडणूक निकालानंतर फार सविस्तर ते बोललेले नाहीत। आता सगळं वातावरण शांत झालंय, त्यामुळे त्यांना ती बोलण्याची संधी आहे असं मला वाटतं। नक्कीच चोरमारे सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर शिंदे यांची 3 वाजता ठीक पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि